आणि शेअर स्क्रीन दिसते. डिरेक्टरी मॅनिप्युलेशन बघत होतो आपण. डिरेक्टरी मॅनिप्युलेशन कमांड मध्ये लास्ट टाइम आपण बघितलं होतं ls -a फॉर a hidden file starting with the dot extension, ls -d list directory with starting with star, then ls small I list files in inode index number, म्हणजे त्याचा जो युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे विथ दॅट युनिक आयडेंटिफिकेशन नंबर एक्झिस्टिंग ऑल फाइल्स इन करंट वर्किंग डिरेक्टरी ह्या डिस्प्ले होतील युझिंग द ऑप्शन ls -i. देन ls -l ऑप्शन बघितलं होता लिस्ट विथ लॉंग फॉर्मॅट शोज परमिशन्स, म्हणजे रीड राईट आणि एक्झिक्यूट ह्या 3 परमिशन्स पैकी कोणकोणत्या परमिशन त्या परमिशन्स डिस्प्ले करायचं काम हे ls -l कमांड, एक्झिक्युटिंग द कमांड ls -l. आफ्टर दॅट आजचं जे प्रॅक्टिकल आहे त्यात पण आपण एक फाईल आणि डिरेक्टरी मॅनिप्युलेशन कमांड बघणार आहे, पण डिफरंट कमांड्स बघणार आहे लाईक डिफरंट कॉमन chmod मेक mk डिरेक्टरी म्हणजे मेक डिरेक्टरी, rm डिरेक्टरी म्हणजे रिमूव्ह डिरेक्टरी, cd pwd cmp along with their syntax and options. आता आपण बघू डिरेक्टरी मॅनिप्युलेशन कमांड कोणकोणते आहे. pwd मेक डिरेक्टरी, रिमूव्ह डिरेक्टरी, cd आणि डिरेक्टरी ह्या ज्या 5 कमांड्स आहे ह्या डिरेक्टरी मॅनिप्युलेशन कमांड्स. पहिली आपण बघू pwd. pwd कमांड कशासाठी यूज होते. करंट वर्किंग डिरेक्टरी display the current working directory. pwd command use like after opening terminal ओपन करू शकतो किंवा माय विंडो मध्ये क्लिक करून ऑल प्रोग्राम्स मध्ये आपण वर्किंग डिरेक्टरी आपले टर्मिनल दोन टर्मिनल ओपन केल्यानंतर जेव्हा आपण pwd तेव्हा तो वर्किंग डिरेक्टरी होम then -a कमांड आपण फाइल्स इन्क्लुडिंग फाइल्स, म्हणजे जे आपण त्या वर्किंग डिरेक्टरी मध्ये जे आपण हिडन फाइल्स आहे नॉर्मल फाइल्स आहे त्या डिस्प्ले होतात ॲज वेल ॲज ज्या हिडन फाइल्स आहे इनटू दॅट वर्किंग डिरेक्टरी करंट डिरेक्टरी त्या डिस्प्ले होतील बाय एक्झिक्युटिंग द कमांड ls -a. आफ्टर दॅट ls -d लिस्ट डिरेक्टरी विथ स्टार मार्क, ज्या डिरेक्टरीजला स्टार मार्क आहे त्या पण डिरेक्टरी डिस्प्ले होतील विथ नॉर्मल डिरेक्टरीज. ls -i लिस्ट फाइल्स इंडेक्स inode नंबर. हे बघा इथे प्रत्येक फाईल दिसते, डेस्कटॉप, डाउनलोड, इथरनल पेपर, देन इंटेक्स pptx ह्या ज्या फाईल्स आहे ना ब्ल्यू कलरचे नाव जे दिसत आहे ना हे सगळ्या फाईल्स आहे आणि त्याच्या आधी नंबर दिसतोय आपल्याला एक 58187615 5767251 हे डिफरंट नंबर्स आहेत. त्या नंबर्सला जे त्या नंबर्सच्या समोर म्हणजे फाईल्स आहे आधी
inode number म्हणजे unique identification number for that particular file which is exist in current working directory. म्हणजे current working directory मध्ये जी फाईल exist ज्या ज्या फाईल्स exist त्या सगळ्या फाईलची लिस्ट डिस्प्ले होईल with the unique identification number of that particular file. म्हणजे डेस्कटॉप ह्या फाईलचा जो युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे तो 5767251 हा नंबर आहे. तर जेव्हा पण विथ ls-d कमांड आपण एक्झिक्यूट करणार आहे तेव्हा हाच युनिक आयडेंटिफिकेशन नंबर डेस्कटॉप या फाईलला डिस्प्ले होणार आहे. तुमचा एनरोलमेंट नंबर आहे फॉर पर्टिक्युलर स्टुडंट तो इयर चेंज होईल, मे बी ड्रॉप लागेल, तुम्ही नेक्स्ट इयर त्या SYTY कंटिन्यू कराल, पण तुमचा जो एनरोलमेंट नंबर आहे तो स्टार्ट टू एंड म्हणजे डिप्लोमाला ऍडमिशन घेतल्यानंतर डिप्लोमा पास आउट होईपर्यंत तुमचा जो एनरोलमेंट नंबर आहे तो कॉन्स्टंट राहतो. मीन्स तो तुमचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे आणि तो युनिक आयडेंटिफिकेशन नंबर सेम ह्या फाईल्सला पण एक्झिस्ट आहे इन टू दॅट पर्टिक्युलर डिरेक्टरी आणि तो डिस्प्ले होतो बाय एक्झिक्युटिंग द कमांड ls-i. सानिया नेक्स्ट कमांड आपण बघतोय mk डिरेक्टरी. mk डिरेक्टरी कमांड आपण कशासाठी यूज करतो? यूज टू क्रिएट न्यू डिरेक्टरी इन द करंट डिरेक्टरी. म्हणजे करंट डिरेक्टरीच्या अंडर न्यू डिरेक्टरी क्रिएट करण्यासाठी mk डिरेक्टरी कमांड यूज करतो. त्याचा जो सिंटॅक्स आहे तो आहे mk डिरेक्टरी स्पेस डिरेक्टरी अंडरस्कोर नेम मीन्स द नेम ऑफ न्यू डिरेक्टरी. देन mk directory, for example mk directory mkdir space computer नावाची न्यू डिरेक्टरी आपण जर क्रिएट करायची कमांड एक्झिक्यूट केली तर अंडर नम्रता मेन डिरेक्टरी नम्रता डिरेक्टरी राहील आणि त्या नम्रता डिरेक्टरीच्या अंडर न्यू डिरेक्टरी क्रिएट होईल. नेम ऑफ दॅट न्यू डिरेक्टरी इज computer. Then after creating the directory you can check it is created or not by executing command ls for show the all working directories in that main directory. ls कमांड एक्झिक्यूट केल्यानंतर त्या नम्रता डिरेक्टरीच्या अंडर ज्या ज्या पण एक्झिस्टिंग डिरेक्टरीज फाईल्स आहे इन शॉर्ट त्या फाईलचे नाव डिस्प्ले होईल लाईक कम्प्युटर डेस्कटॉप डाउनलोड अँड इथरनेट पेपर. हे जे 4 नावं दिसत आहे ह्या फाईल्स आहे अंडर द नम्रता डिरेक्टरी. आणि कम्प्युटर ही डिरेक्टरी आपण न्यू क्रिएट केली होती तर ती त्या फाईलची जी लिस्ट आहे त्या लिस्ट मध्ये कम्प्युटर डिरेक्टरी दिसते बाय एक्झिक्युटिंग द कमांड ls. आफ्टर दॅट जसं आपण मेक डिरेक्टरी केलं mkdir हा त्याचा सिंटॅक्स होता mkdir स्पेस डिरेक्टरी नेम. आता rm डिरेक्टरी rmdir ही कमांड कशासाठी यूज होते? टू रिमूव्ह द क्रिएटेड ऑलरेडी एक्झिस्ट डिरेक्टरीला जर आपल्याला डिलीट करायचं असेल तर आपण rmdir कमांड यूज करतो. बाय एक्झिक्युटिंग कमांड rmdir एक्झिस्टिंग डिरेक्टरी आपण डिलीट करू शकतो किंवा फाईल म्हणू शकतो आपण. अंडर मेन डिरेक्टरी जी फाईल्स क्रिएटेड आहे त्यातली एक फाईल आपण मीन्स इन शॉर्ट ती डिरेक्टरीज कन्सिडर होते इन टू युनिक्स तर ती डिरेक्टरी आपण डिलीट करणार. सपोज आपण एक्झिक्यूट केली कमांड rmdir स्पेस कम्प्युटर जी मग आपण जी डिरेक्टरी क्रिएट केली कम्प्युटर नावाची अंडर मेन डिरेक्टरी नम्रता
आणि ls कमांड जर आपण एक्झिक्यूट केली तर आपल्याला तिथे डिरेक्टरी दिसत होती कम्प्युटर. हे बघा इथे कम्प्युटर डेस्कटॉप डाउनलोड्स आणि इथरनल पेपर हे दिसत होतं आपल्याला आफ्टर एक्झिक्युटिंग कमांड mkdir कम्प्युटर. ही कमांड कम्प्युटर नावाची डिरेक्टरी क्रिएट केली होती आपल्या मेन डिरेक्टरी. आता आपण कमांड एक्झिक्यूट करतोय rm dir स्पेस कम्प्युटर. नम्रता मेन डिरेक्टरी मधनं कम्प्युटर डिरेक्टरी RMDIR कम्प्युटर ही कमांड आपण एक्झिक्यूट केल्यानंतर ती फाईल डिलीट झाली की नाही, ती जी कम्प्युटर नावाची नाही तर या नाव म्हणजे फर्स्ट नाव First आपण डिरेक्टरी क्रिएट केली computer1. After that by executing the command mkdir space computer1. नंतर आपण त्या डिरेक्टरीला चेंज केलं cd स्पेस डिरेक्टरी नेम दिलं computer1, एंटर केलं. नंतर त्याचं नाव दिलं नवीन computer1 computer1 फाईलला आपण चेंज केलं नाव computer1 आणि नंतर आपण एक्झिक्यूट केली कमांड pwd म्हणजे करंट वर्किंग डिरेक्टरी डिस्प्ले करण्यासाठी. आणि आफ्टर एक्झिक्युटिंग द कमांड pwd तो त्या वर्किंग डिरेक्टरीचं नाव जे ते दाखवतो computer1.
आफ्टर दॅट नेक्स्ट कमांड आहे dir. dir कमांड कशासाठी यूज होते? यूज टू लिस्ट ऑल फाइल्स अँड डिरेक्टरीज. ls कमांड आपण यूज करायचो करंट वर्किंग डिरेक्टरीसाठी. नंतर आपण dir कमांड यूज करतोय यूज टू लिस्ट ऑल फाइल्स अँड डिरेक्टरीज. त्याचा सिंटॅक्स आहे dir आणि एंटर. आपण जेव्हा dir कमांड एक्झिक्यूट करतो तेव्हा तो त्या टर्मिनलच्या अंडर जितके पण डिरेक्टरीज आहे एक्झिस्टिंग डिरेक्टरीज त्या सगळ्यांची लिस्ट डिस्प्ले करतो. हे बघा, ऑल डिरेक्टरीज अंडर दॅट टर्मिनल लिस्ट डिस्प्ले करतो तो बाय एक्झिक्युटिंग कमांड dir. आपण ls कमांड यूज करायचो टू डिस्प्ले द करंट वर्किंग डिरेक्टरी. करंट वर्किंग डिरेक्टरी आणि तिच्या अंडर असलेले सब डिरेक्टरीज डिस्प्ले करण्यासाठी आपण ls कमांड विथ डिफरंट ऑप्शन्स यूज करायचो. इन केस ऑफ dir कमांड त्या टर्मिनलच्या अंडर जितके पण एक्झिस्टिंग अंडर दॅट टर्मिनल जितके पण एक्झिस्टिंग डिरेक्टरीज आहे अँड फाईल्स आहे त्या सगळे त्यांची लिस्ट डिस्प्ले होते. नंतर आहे DIFF, डिफरन्स बिटवीन टू फाइल्स. DIFF ही कमांड आपण यूज करतो दोन फाईल मधला डिफरन्स शो करण्यासाठी. त्याचा सिंटॅक्स आहे DIFF स्पेस फाईल फर्स्ट फाईलचं नेम स्पेस सेकंड फाईलचं नेम. सपोज आपण कमांड एक्झिक्यूट केली DIFF स्पेस CO1 स्पेस CO2. CO1 आणि CO2 ह्या दोन फाईल्स आपण क्रिएट केलेल्या आहेत ऑलरेडी. त्या फाईल्स मधला डिफरन्स कम्पेअर करतोय आपण बाय एक्झिक्युटिंग दॅट कमांड. तो कंटेंट डिस्प्ले करतोय बोथ फाईल्स कम्पेअर करून. देन नेक्स्ट आहे COMM, यूज टू कम्पेअर टू सॉर्टेड फाइल्स. त्याचा सिंटॅक्स आहे COMM फाईल 1 स्पेस फाईल 2. सो बोथ फाईल्सचा जो कंटेंट आहे विथ द डिफरन्स बिटवीन कंटेंट शो करतोय तो COMM स्पेस CO1 स्पेस CO2. लाईन बाय लाईन डिफरन्स त्या दोन फाईल्स मधला तो डिस्प्ले करतो. नंतर CMP कंपेअर फाईल कंपेअरिंग टू फाईल्स विथ इच अदर साठी CMP कमांड यूज होते. CMP स्पेस फाईल 1 स्पेस फाईल 2. याचा जो सिंटॅक्स येतो सपोज आपण त्या दोन्ही फाईल्सचा डेटा बघितला कॅट ग्रेटर दॅन CO1 तर कॅट कमांडने आपण त्या फाईलमध्ये काय काय कंटेंट एक्झिस्ट त्याची लिस्ट डिस्प्ले होईल. सेम आफ्टर दॅट कॅट ग्रेटर दॅन सिम्बॉल CO2 फाईलचा कंटेंट काय बघितलं. CO1 फाईलमध्ये आहे ABC CDE आणि EFG. CO2 फाईलमध्ये आहे ABCD CDE आणि EFGH. हा कंटेंट झाला दोन्ही फाईलचा तो आपण डिस्प्ले केला. नंतर आपण कमांड एक्झिक्यूट करतो CMP CO1 CO2. तर आफ्टर दॅट एक्झिक्युटिंग दॅट कमांड तो CO1 CO2 मधला डिफरन्स सांगतो बाईट 4 लाईन 1. लाईन 1 वरती बाईट्सचा डिफरन्स येतो शो करतोय. सपोज की CO1च्या लाईनला 3 लेटर्स आहे. CO2च्या फाईल्सच्या फर्स्ट लाईनला 4 लेटर्स. तो बाईटचा डिफरन्स शो करतोय बाय एक्झिक्युटिंग द कमांड CMP CO1 CO2. नेक्स्ट आहे
CH मोड म्हणजे चेंज द परमिशन टू पर्टिक्युलर डिरेक्टरी. CH मोड कॅटेगरी ऑपरेशन्स परमिशन फाईल म्हणजे सपोज 3 युजर्स आहे, स्टुडंट, गेस्ट आणि ऍडमिन. तर ऍडमिन साठीचे ज्या परमिशन्स ते रीड, राईट आणि एक्झिक्यूट ह्या तिन्ही परमिशन्स ऍडमिन युजरला अलाउड आहे. पण गेस्ट आणि स्टुडंटला आपण रीड, गेस्टला आपण फक्त रीडची परमिशन अलाउड करतो आणि स्टुडंट अकाउंटला रीड अँड राईट ह्या 2 परमिशन्स अलाउड करतो टू द स्टुडंट अकाउंट. म्हणजे आपल्या सिस्टीम मध्ये जे पण युजर्स असतात, एक्झिस्टिंग वर्किंग युजर्स जे पण आपण क्रिएट केले त्या युजर्सला सेम परमिशन्स आपण अलाउड करत नाही. स्टुडंट्सला रीड, राईटची परमिशन आपण अलाउड करतो आणि ऍडमिनला ह्या बोथ परमिशन्स अलाउड आहे, रीड, राईट अँड एक्झिक्यूट. सो त्या परमिशन्स चेंज करायसाठी इंटू युनिक्स आपण CH मोड कमांड यूज करतो. सपोज हाऊ टू चेंज परमिशन्स ऑफ फाइल्स. ls कमांडने आपण डिस्प्ले करतो. ls-l कमांडने आपण एक्झिस्टिंग वर्किंग डिरेक्टरी मधल्या सगळ्या फाइल्स अँड फोल्डर्स म्हणजे सगळ्या डिरेक्टरीज डिस्प्ले करायचं काम आपण ls-l ने करतो. -l ने आपण त्याच्या सगळ्या वर्किंग रीड, राईटच्या ज्या परमिशन्स आहे विथ दॅट परमिशन ती पर्टिक्युलर फाईल डिस्प्ले होते. सपोज डेस्कटॉप ही जी फाईल आपण कन्सिडर केली तर तिला रीड, राईट अँड एक्झिक्यूट ह्या बोथ परमिशन्स अलाउड आहे फॉर द फाईल डेस्कटॉप विच इज एक्झिस्टिंग इन डिरेक्टरी नम्रता. आता ह्या ज्या एक्झिस्टिंग परमिशन्स आहेत त्या जर चेंज करायच्या असल्या त्याच्यासाठी आपल्याला सिंटॅक्स आहे chmod कॅटेगरी ऑपरेशन परमिशन्स आणि मग फाईल नेम. सपोज आपण केलं ls-l if1 तर ls-1 if1 केलं तर if1 ह्या फाईलला कोणकोणत्या परमिशन्स अलाउड आहे त्या डिस्प्ले होतील. लाईक राईट, rw and read. Then you can change that permissions using the chmod u+x if1. म्हणजे if1 ला ज्या ऑलरेडी एक्झिस्ट परमिशन्स आहेत त्या चेंज होतील chmod u+x if1 कमांड यूज करून. आता u आणि x इकडे तिकडे आपण कन्सिडर करणार आहे कंटेंट लाईक सपोज chmod 020 if12. आपण जर आधी कमांड एक्झिक्यूट केली ls-l आणि if12 तर त्याला ज्या ज्या परमिशन्स आहे ना त्या त्या परमिशन्स इथे दिसत आहे बघा, रीड, राईट अँड राईट. ह्या परमिशन्स ऑलरेडी एक्झिस्ट आहे त्या फाईलला if12 ला. मग आपण चेंज करण्यासाठी कमांड एक्झिक्यूट करतो chmod स्पेस 020 स्पेस if2. जे आपण 020 त्याला आपण सेकंड नंबरची परमिशन अलाउड करतोय. म्हणजे आपण राईटची परमिशन अलाउड करतो, रीड अँड एक्झिक्यूटची परमिशन अलाउड करत नाही, फक्त राईटची परमिशन. म्हणजे आधी त्याला जो रीड, राईट ह्या 2 परमिशन्स अलाउड होत्या त्या चेंज करून आपण फक्त एकच परमिशन अलाउड करतोय w म्हणजे राईट. आणि ती आली की नाही आपण chmod 020 if12 ही जर परमिशन अप्लाय केली
तर ती अप्लाय झालंय की नाही हे चेक करतोय आपण ls-l if12 म्हणजे आपण if12 या डिरेक्टरीचे विथ परमिशन्स काय काय परमिशन